नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडलाय। अशातच छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। एक व्यक्ती आमदार नारायण कुचे यांना मतदानाकरता पैसे वाटप करण्याकरता अंधार पडू द्या असं म्हणतो। त्याच वेळी नारायण कुचे हे बिनधास्त पैसे वाटा, गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये, अर्थात लोकशाही मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही। कुचे साहेब, हॅलो बोल बोल हॅलो, बोल ना। थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। तुम्ही आडीला पलीकडून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडी प्लाटला शाद्याला, तुम्हाला माहित झालं बॉडी प्लाटला शाद्याला म्हणून जाऊन द्या। कोण? नाही शिव्या नाही दिल्या। मी त्याला बाजूला केलं पोरायला, का त्याचा काही संबंध नाहीये। ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका। त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले। मीच त्याला बाजूला केलं। आता मी एक PI ची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात। बिनधास्त वाटा कुठे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलंच काही चाललेले आहे ना। हा चालन, ओके बाकी तुम्ही बाकी नाही, आम्ही नाही बाकी तुम्ही, पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। ठीक आहे, ओके। रत्नागिरी शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। नाणीज पंचायत समितीतून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आलेले आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे बिनविरोध निवडून आले आहेत। आजच्या शेवटच्या दिवशी कांबळे यांच्या शिवाय एकही उमेदवारांनी या ठिकाणी काल अर्ज दाखल केलेला नव्हता, त्यामुळे पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड आहे। रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलंय। सिंधुदुर्गच्या कोकसिरे पंचायत समितीत भाजपनं खातं उघडलं। साधना नकाशे यांची बिनविरोध निवड आहे। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं त्या बिनविरोध निवडून आल्या। सर्वांनी आपल्या तांत्रिक ज्या काही कागदोपत्री असतील ते सगळं पूर्ण करून भाजपची संपूर्ण यंत्रणा यामध्ये सक्षममध्ये पाठीशी उभे राहून आपण आज फॉर्म भरलेले आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50% आरक्षण मर्यादेचा पेच कायम राहिलाय। 27% ओबीसी आरक्षणामुळे 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। या आरक्षण मर्यादा उल्लंघनासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेऊन स्पष्ट निर्देश देईल असं म्हटलं जात होतं, पण या ठिकाणी सुनावणी ही झालीच नाहीये, त्यामुळे अर्थातच पेच मात्र वाढत जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।